नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तब्बल 1 महिन्यानंतर आपण आपल्या या चॅनलवर व्हिडिओ टाकत आहोत, कारण सद्यस्थितीला हा व्हिडिओ टाकणं खूप गरजेचं आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीची जी काही सद्यस्थिती आहे, अफवांचा बाजार आणि बॅचचा सुळसुळाट याच्याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी व्हिडिओ सुरू होण्या अगोदर मी तुम्हाला एक डिस्क्लेमर देतो। ह्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या वस्तुस्थितीशी आहेत। जर तुम्हाला तो निव्वळ योगायोग वाटत असेल तर निव्वळ योगायोग समजावा आणि याच्यातून कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या जाण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये। जरी गेले असतील तरी तो निव्वळ योगायोग समजावा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात जी काही सद्यस्थिती चालू आहे, सध्याचं जे काही वातावरण चालू आहे, आपल्यासमोर जे काही 30,000 जागांची डोळ्यावर पट्टी बांधली गेलेली आहे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पॅनिक सिच्युएशन क्रिएट केली गेलेली आहे किंवा लिमिटेड प्रेफरन्सच्या माध्यमातून तुमचे मार्क्स महत्त्वाचे नाहीत, तुमचे प्रेफरन्स महत्त्वाचे आहेत असं मिसगाईड करून तुम्हाला मिसइन्फॉर्मेशन दिली जात आहे, याच्या सर्व संदर्भात असणार आहे। आणि जे काही सध्याचं क्रिएशन चालू आहे, वातावरण निर्मिती चालू आहे, याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत। एकंदरीत जी काही संपूर्ण शिक्षक भरतीची परिस्थिती आहे याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आता एक पहा, सुरुवात करू आपण। आता पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रेफरन्स कधी येणार, जागा किती येणार, मेरिट कधी येणार, जॉईनिंग कधी येणार, ह्या गोष्टी सद्यस्थितीला लांबणीवर पडत आहेत। आणि याच्या अगोदर आपल्याला प्रेफरन्स कसे द्यावेत ह्यावर जास्त आपल्याला गाईड केलं जात आहे। म्हणजे प्रेफरन्स संदर्भात जास्त भीती दाखवली जात आहे। तुम्हाला मार्क्स किती आहेत याचं देणं घेणं नाही आहे, तुम्ही प्रेफरन्स कसे देता याच्यावरून तुमचं निवड पक्की होईल, असं सध्या सोशल मीडियावर वातावरण निर्मिती चालू आहे। आता सद्यस्थितीला काय झालेलं आहे, जी काही सोशल मीडिया आहे, हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यामध्ये एक पॅनिक सिच्युएशन क्रिएट केली गेली आहे, केली जात आहे आणि केली जाणार सुद्धा आहे। आणि याच्या माध्यमातून तुम्हाला मिसगाईड करण्यात येत आहे, मिसगाईड केलं जात आहे, केलं जाईल सुद्धा। आणि तुमच्यामध्ये याच्या माध्यमातून मिसइन्फॉर्मेशन तुमच्या डोक्यामध्ये जात आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, काही गोष्टी असतात किंवा कुठलीही एखादं वाक्य असू द्या, तेच तुमच्या मनामध्ये जास्त प्रत्येक वेळेस रोज झोपेतून उठल्यापासून ते बिंबवण्यात आलं तर तुमची विचार करण्याची प्रक्रिया सुद्धा तशीच होते। आणि आता सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच गोष्ट बिंबवली जात आहे, तुमचे मार्क्स महत्त्वाचे नाहीत, तुमचे मार्क्स महत्त्वाचे नाहीत, तर प्रेफरन्स तुम्ही कसे देतात हे महत्त्वाचं आहे। आणि तुमची निवड मार्क्सवर नाही तर प्रेफरन्सवर आहे, हेच बिंबवण्याचं केलं जात आहे। आणि त्यातल्या त्यात सध्या अचानकपणे डायरेक्ट तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर 30,000+ जागांची भरती होणार, ही अशी पट्टी तुमच्या डोळ्यासमोर दाखवली जात आहे। आणि आपण सर्वजण त्याच दिशेने पळत आहोत की हो 30,000 जागांची भरती होणार, 30,000 जागांची भरती होणार। त्यासाठी आपल्याला प्रेफरन्स कसे महत्त्वाचे आहेत, प्रेफरन्स कसे देतो याच्यावर आपली निवड आहे असं तुमच्या डोळ्यासमोर बिंबवलेलं आहे। याच्या अगोदर तुम्हाला झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत एकच तुमच्या डोळ्यासमोर, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या अंतर्मनामध्ये एकच गोष्ट बिंबवली, मार्क्स महत्त्वाचे नाहीत, मार्क्स महत्त्वाचे नाहीत, तुम्ही प्रेफरन्स कसे देता हे महत्त्वाचं आहे। लिमिटेड प्रेफरन्समुळं आता ही भरती प्रक्रिया मार्कावर आधारली नाही तर ही प्रक्रिया फक्त प्रेफरन्सवर येऊन ठेपलेली आहे। त्यामुळं लिमिटेड प्रेफरन्स असल्यामुळं तुम्ही कमी मार्क्स जरी असले तरी तुम्ही प्रेफरन्स कशावर देता, कसे देता याच्यावर तुमची निवड प्रक्रिया आहे। हेच ते सारखं तुमच्या मनामध्ये बिंबवलं गेत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आता हे पहा, टेट 3, आता हे टेट 3चं सांगतो, आता हे 30,000 जागा येणार आहेत नाही येणार आहेत, जागा जास्त जरी आला तरी चांगलीच गोष्ट आहे। ह्या 30,000 जो काही आकडा सांगितलेला आहे किंवा येतील नाही येतील ती तुरडी गोष्ट, याच्यावर माझा तिळमात्र विरोध नाही आहे। जितक्या जागा जास्त येतील तितकं चांगलं आहे। आता पवित्र पोर्टलवर जाहिराती येण्याचा टॅब क्लोज झालेला आहे, त्यामुळं नव्यानं काही जाहिराती येणार नाही आहेत। पण एक गोष्ट लक्षात घ्या, काही दिवसापूर्वी
टेट 3 होण्या अगोदर काही व्यक्ती असे होते की नवीन संच मान्यतेमुळे जागाच नाही आहेत, त्यामुळे टेट 3 घेऊन काही फायदाच नाही असे म्हणणारे सुद्धा व्यक्तिमत्व होते. त्यानंतर टेट 3 होत असताना अरे टेट 3 घेऊन काय उपयोग आहे, तुम्हाला 150 160 मार्क पडले तरी काय उपयोग नाही आहे, कारण नवीन संच मान्यतेमुळे फक्त 900 जागा येणार आहेत, नवीन संच मान्यतेमुळे फक्त 1100 जागा येणार आहेत, त्यामुळे तुम्हाला 160 मार्क जरी पडले 170 मार्क जरी पडले तरी तुम्हाला नोकरी लागेल अशी शाश्वती नाही आहे, त्यामुळे मेरिट खूप वाढणार असे बोलणारे सुद्धा व्यक्तिमत्व होते. मग काही काळानंतर टेट 3ची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये सुद्धा टेट 3च्या निकालामध्ये घोळ झाला, हे घोळ झाला ते घोळ झाला असे म्हणणारे सुद्धा व्यक्तिमत्व होते. ह्या सगळ्यांच्या बाजूला पडून सुद्धा पवित्र पोर्टल चालू झालं, आपलं रजिस्ट्रेशन चालू झालं. त्याच्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टलवर नवीन संच मान्यतेच्या ह्याच्यानुसार वॅकन्सी यायला चालू झाल्या आणि ह्या वॅकन्सी हळूहळू यायला चालू झाल्या. मग त्यातल्या त्यात आपल्या डोळ्यासमोर रोज एकच बिंबवण्यात आलं की आता सध्या लिमिटेड प्राधान्यक्रम आहेत, विथ इंटरव्ह्यूला 50 विदाऊटला 100 आहेत, त्यामुळं तुमची निवड ही मार्क्सवर नाही तर प्राधान्यक्रमावर आहे. हे रोज रोज तुमच्या ह्याच्यात बिंबवण्यात गेलं आणि त्यातल्या त्यात रोज नवीन आकडे, ह्या जिल्ह्यामध्ये तेवढे आकडे, ह्या जिल्ह्यामध्ये तेवढे आकडे, असे हे भ्रामक आकडे तुम्हाला सांगण्यात आले, जे की आत्ताही सांगण्यात येत आहेत. ज्यावेळेस शाळांची संच मान्यता चालू होती, समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती, त्यावेळेस सुद्धा ह्यांचे सगळ्या जिल्ह्यांचे रिक्त पदांची आकडेवारी पूर्ण झाली होती. त्यातल्या 80% सुद्धा आकडेवारी पूर्ण झाली होती. जशी की आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये 300+ जागा येणार आहेत, नांदेड जिल्ह्यामध्ये 400+ जागा येणार आहेत. पण सद्यस्थितीला काय झालेलं आहे, लातूरमध्ये 0 जागा, नांदेडमध्ये 0 जागा, संभाजीनगरमध्ये 0 जागा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे जे काही आकडे सुरुवातीला तुम्हाला सांगितले त्या सगळ्या गोष्टी भ्रामक आहेत. वस्तुस्थितीमध्ये पवित्र पोर्टलवर कोणत्या जिल्ह्याच्या किती जागा अपलोड झालेल्या आहेत हे कुणालाही माहिती नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर आपल्याला प्रेफरन्ससाठी टॅब ओपन होईल त्यावेळेसच आपल्याला किती जागा कोणत्या माध्यमाच्या कोणत्या वर्गाच्या किती आलेत हे त्यावेळेसच समजणार आहे. बरं ते असो, काही दिवस आपल्याला 900 जागा येणार आहेत, 1100 जागा येणार आहेत असं हे समजून हे केलं. मग याच्यापूर्वी आता एवढ्या जागा येणार आहेत, 18,000 जागा येणार आहेत, 12,000 जागा अपलोड झालेल्या आहेत, हे झालेलं हे सगळं सांगितलं. मग आत्ताच्या सद्यस्थितीला थोडंसं रिवाइंड जावा, 3-4 दिवसापूर्वी तुम्ही मागं जावा. अचानक त्यावेळेस आपल्याला 11वी-12वीच्या जागा येणार नाहीत असं समजलं. ज्यावेळेस 21 तारखेला आपला टॅब क्लोज झाला, टॅब क्लोज झाल्यानंतर असं काही दिवसांनी समजलं की 11वी-12वीच्या जागा येणार नाही आहेत, त्या जागा रिव्हर्ट होणार आहेत. मग त्यावेळेस सगळ्या सोशल मीडियावर एकच चालू झालं, 11वी-12वीच्या जागा येणार नाहीत, त्यामुळे 2 ते 3 हजार जागा कमी येणार आहेत. मग जास्तीत जास्त 20 ते 22,000 जागांची भरती होणार आहे. त्याच्या अगोदर 22,000, 24,000, 25,000 इथपर्यंत चालली होती. मग 11वी-12वीच्या जागा रिव्हर्ट व्हायला लागल्या, त्यावेळेस डायरेक्ट 20-22 हजारपर्यंत भरती जाणार असं चाललं होतं. आणि हे सगळं कुठं, ज्यावेळेस थेट आयुक्त, थेट मंत्रालय, वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून अशा सगळ्या गोष्टी सांगून हे तुम्हाला आकडे सांगितले गेले. ओके, ठीक आहे, मान्य आहे. मग त्यातल्या त्यात काही संघटनांकडून मंत्रालय भेट, आयुक्त भेट असे नियोजन एका दिवशी ठरले. मग हे पाहून बाकी सगळे संघटने त्या दिवशी जायचं ठरवलं. मग अशा वेळेतच काही बातम्या पसरू चालू लागल्या की 3 ते 4 दिवसामध्ये प्रेफरन्स आले तर ठीक, नाहीतर पुढले 4 महिने प्रेफरन्स येणार नाहीत असं सुद्धा आपल्या मनामध्ये बिंबवण्यात आलं. मग प्रेफरन्स येण्यासाठी का उशीर होत आहे तर कला क्रीडा जे अभियोग्यताधारक आहेत त्यांचे आंदोलन चालू आहे म्हणून उशीर होत आहे. बरं ते आंदोलन मिटलं तरी प्रेफरन्स यायचा पत्ता नाही, कारण यांना 2 ते 3 दिवसाचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर 11वी-12वीच्या जागा रिव्हर्ट होत आहेत त्यामुळे उशीर होत आहे. ते जरी रिव्हर्ट होत असले तरी पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या जाहिराती पेपरमध्ये पब्लिश व्हायला सुरुवात झाली. मग 50 ते 60% ह्याच्यावर निर्णय आणखी सरकारने घेतला नाही. तुम्हाला वाटते का सरकारने 50 ते 60% याचा निर्णय अद्यापही घेतलेला नसेल? तेव्हाच घेतलेला असेल, ते घेतलेला असेल म्हणून तर सारखं GR येत आहेत. मग त्यातल्या त्यात इतके दिवस आपल्याकडे 20 ते 22,000 जागांची आकडेवारी डोळ्यासमोर पसरवली जात होती. मग अचानक सगळ्या संघटनांचं त्याचं आयुक्त ऑफिस, मंत्रालय भेट वगैरे झाली. त्याच दिवशी
रातोरात आपल्या डोळ्यासमोर 30,000 प्लस जागांचा आकडा ठामपणे डोळ्यासमोर आला. एका दिवसामध्ये रातोरात 8,000 जागा वाढल्याच कशा? जागा चांगल्या येतील, चांगल्या आल्या याचा मला विरोध नाही आहे, पण इतके दिवस तुमचे मंत्रालय अपडेट, थेट आयुक्त अपडेट, वरिष्ठ अधिकारी यांच्या सगळ्यांशी चर्चा करून तुम्ही जे काही ऑथेंटिक माहिती देत होता ते 20,000 22,000 होती. मग रात्री अचानक एका दिवसामध्ये 8,000 जागांची वाढ झालीच कशी? हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, जसं तुम्हाला अगोदर एक हेडलाईन सांगितली होती की सध्या आपल्या डोळ्यासमोर 30,000 जागेंची पट्टी बांधली गेलेली आहे आणि ह्या सगळ्या माध्यमातून एकच सांगितलं जात आहे की मेरिट टू डिजिटवर येणार. तुमचे मार्क्स किती आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. वरिष्ठ अधिकारीसुद्धा तसेच सांगतात की तुमचे मार्क्स किती आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, तुमची निवड हे प्राधान्यक्रमावर होत आहे. आणि हाच आहे शिक्षक भरतीची सद्यस्थिती, अफवांचा बाजार आणि बॅचचा सुळसुळाट. हे पहा, मी कुठल्याही कुणालाही टीका करत नाही, काही करत नाही. तसं करायचं असेल तर मी महिनाभर रोज व्हिडिओ टाकून रोज टीका करत बसलो असतो, मीही अशा बॅच घेऊन चालू केल्या असत्या. पण तसं नाही, जी सद्यस्थिती आहे, जी परिस्थिती आहे, मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता आणखी एक नवीन चालू झालेलं आहे की 1ली ते 5वीला 8,000 जागा, 6वी ते 8वीला 4,000, 9वी ते 10वीला 2,000, 11वी 12वीचे 100-200, मग पुन्हा संस्था विदाउट एंटरला एवढ्या तेवढ्या, मग आश्रमशाळेच्या एवढ्या तेवढ्या, नगरपालिकेच्या एवढ्या, तर अशा मिळून 30,000 जागा येणार आहेत. हे पहा, ह्या जागा सद्यस्थितीला किती जरी आल्या तरी याच्यातून आपल्याला काहीही साध्य होणार नाही आहे. याच्यातून आपल्याला नेमक्या 1ली ते 5वीच्या किती आहेत, प्रत्येक विभागाच्या किती आहेत, म्हणजे मराठी माध्यमाच्या किती आहेत, हिंदी माध्यमाच्या किती आहेत, उर्दू माध्यमाच्या किती आहेत, मग आरक्षणानुसार प्रवर्गानुसार किती जागा आलेल्या आहेत हे स्पष्ट होणार आहे का नाही? हे स्पष्ट आपल्याला कधी होणार? ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर बुलेटिन येईल, आपल्याला प्रेफरन्स चालू होतील, त्यावेळेसच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम डिटेलमध्ये समजणार आहेत. मग सध्या ह्या जे काही तुम्हाला आकडे बिकडे सांगितलेत याचा सद्यस्थितीला काही फायदा आहे का? नाही आहे. ते फक्त उगा आपल्या मनाला एक प्रकारचं समाधान, 50,000 जागा येणार, 30,000 जागा येणार. अरे बाबा, पण त्याच्यामधल्या 1ली ते 5वीच्या जिल्हा परिषदेच्या आपल्या प्रवर्गाच्या किती आल्या किंवा आपल्या माध्यमाच्या किती आल्या हे आपल्याला समजणारच नाही. मग उगाचच एवढ्या जागा आल्या तर मेरिट एवढं येणार आहे, 2 अंकावर मेरिट येणार आहे, त्यासाठी लागलीच प्रेफरन्स बॅच जॉईन करा. अशा गोष्टी आहेत, त्याचा काही फायदा आहे का? नाही. मग सांगायचं एवढंच आहे. हे पहा, जागा 30,000 येऊ, 40,000 येऊ, चांगलीच गोष्ट आहे. जितक्या जागा येतील तेवढी चांगलीच गोष्ट आहे. पण ह्या जागांची आकडेवारी सद्यस्थितीला जर कोणी सांगत असेल, त्याच्यावर तुमचा विश्वास बसत असेल आणि ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर बुलेटिन येईल त्यावेळेस आकडेवारी जर वेगळी असेल, याची जबाबदारी कोण घेणार आहे का? नाही. मग त्यावेळेस काय, आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे सांगितलं होतं, आम्हाला सूत्रांकडून अशी माहिती भेटली होती, त्याच्यामध्ये थोडीशी फार तफावत असू शकते. म्हणून ही तर चीत बी आपली आणि पद बी आपलाच अशी गोष्ट असते. त्यामुळं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जी काही शिक्षक भरतीची सद्यस्थिती चालू आहे, सोशल मीडियावरल्या ज्या काही बातम्या चालू आहेत, याच्यावरून फक्त तुमच्या मनामध्ये पॅनिक सिच्युएशन तयार केली जात आहे. प्रेफरन्स लवकर आले तर ठीक, नाहीतर 3-4 महिने येणार नाहीत. मग आता याच्यामध्ये नवीनच घुसवलं जात आहे की ज्या काही शिक्षकांची बदली प्रक्रिया आहे ती जर लवकर झाली, ती जर त्याच्यावर निर्णय झाला ठीक, नाहीतर शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा नंतर जाणार. हे पहा, शिक्षक बदली सद्यस्थितीला होणार नाही, कारण केंद्राचे आदेश आहेत, जोपर्यंत जनगणनेचा कार्यक्रम पूर्ण होणार नाही आहे तोपर्यंत कुठल्याही शिक्षकांच्या बदल्या होणार नाही आहेत. आणि जरी पुन्हा बदल्या करायच्या म्हणल्या तर जे काही सगळ्या पवित्र पोर्टलवर जागा आलेल्या आहेत, ह्या जागातून त्या शिक्षकांची बदली करा, परत रोस्टर तपासणी, परत ते बिंदू इकडले तिकडे फिरवणे, जरा जवळजवळ प्रत्येक जिल्हा परिषद, आस्थापना, नगरपालिका, महानगरपालिका, संस्था ह्या सगळ्यांचे रोस्टर परत तपासणी, मग परत बिंदू नामवली अद्ययावत करणं, परत मावकडून तपासून घेणं, मग परत ते आपल्या पवित्र पोर्टलवर जाहिराती देणं. असा किती मोठा किचकट कार्यक्रम आहे. असला मोठा किचकट कार्यक्रम हा सरकार करेल तुम्हाला असं वाटतंय का?
एकतर जाहिराती तुम्हाला 80 ते 90 दिवस घेऊन जाहिराती द्यायला लावल्या, त्यातल्या त्यात काही जिल्ह्यांच्या आल्या नाहीत, ही अपवादात्मक गोष्ट. मग एवढं सगळं 3 ते 4 महिने घातलेले असताना आता जाहिराती पब्लिशसुद्धा होत असतानासुद्धा तुम्हाला असं वाटतंय का की शिक्षकांची बदली आता होईल आणि शिक्षक भरतीची प्रक्रिया अडखळेल? अशा काही गोष्टी होणार नाही आहेत. ह्या फक्त तुम्हाला एक विशिष्ट हेतूने तुमच्या मनावर द्वेष निर्माण केला जात आहे किंवा तुम्हाला तसं सांगितलं, बिंबवलं जात आहे. हे फक्त अफवांचा बाजार आहे. तुम्हाला पॅनिक सिच्युएशन तयार केली जात आहे. आणि राहिला 55-60चा मुद्दा, आता तो काही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, त्यामुळे ते शासन लागू करणार आणि ह्या भरतीमुळे 55-60चा निर्णय नसणारच आहे. म्हणजे ओपनच्या जागेला टी किंवा CTET कास्टमधून जरी हे झाले असेल तर ओपनच्या जागेसाठी ते पात्र असणारच आहे. साधं सरळ आहे. मग ह्याच्यासाठी शासनानं अगोदर विचार केला नसेल का? केला असेल ना. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा नियम आला त्यावेळेसच नियमावली तयार करताना ह्याच्यामध्ये नमूद करणारच आहेत. त्यामुळे सरकारनं स्पष्टच करायला हवं असं काही म्हणण्याची गरज नाही आहे. सरकार फक्त एक GR काढतो आणि आपल्या तोंडावर फेकून देतो. साधी सरळ गोष्ट आहे. आणि आणखीन महत्त्वाचं जाता एक सांगतोय की सद्यस्थितीला किती जागा आल्यात, काय जागा आल्यात हे कुणालाही माहिती नाही आहे. जरी या सूत्रांकडून माहिती असेल, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले असेल, मंत्रालयाकडून भेटलेली माहिती असेल, ज्यावेळेस पवित्र पोर्टल चालू होईल आपल्या लॉग इनला, ज्यावेळेस बुलेटिन येईल, ज्यावेळेस प्रेफरन्स आपल्या लॉग इनला चालू होतील, त्यावेळेसच आपल्याला हा आकडेवारी समजणार आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जरी ह्या जागा जास्त येणार असतील तर जागा ह्या जास्त कशामुळे येत आहेत ही महत्त्वाची गोष्ट थोडीशी समजून घ्या. कोणाच्या पाठपुराव्यामुळे, ह्याच्यामुळे त्याच्यामुळे येत आहेत ती चांगली गोष्ट आहे. पण याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आश्रमशाळा पवित्र पोर्टलवर नव्हत्या, ह्याच्या जागा ह्या आपल्या भरतीला आलेल्या आहेत. पेसा क्षेत्राच्या जागा ह्या भरतीला आलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामधल्या 25% जागा ह्या आपल्या भरतीला आलेल्या आहेत. मग निवासी आश्रमशाळा असो, निवासी किंवा आदिवासी शाळा असो, ह्यासुद्धा शाळा आपल्या ह्या भरतीला येत आहेत. त्यातल्या त्यात विद्यानिकेतनच्या सुद्धा शाळा येत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी काही संस्था आहेत ह्या संस्थांना पवित्र पोर्टलवर जाहिराती देणं बंधनकारक होतं. मग ह्या संस्थांच्या जागा ह्या भरमसाठ पद्धतीने आलेल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात कला आणि क्रीडा ह्या सगळ्या नवीन जागा आहेत. याच्यामुळं आपल्याला आकडेवारी हे जास्त दिसणारच आहे. त्यामुळं सध्या कुणीही काय सांगतं त्याच्यावर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका. ज्यावेळेस पवित्र पोर्टल येईल, टॅब ओपन होईल, त्यावेळेसच आपल्याला सद्यस्थिती कळणार आहे. म्हणजे नेमकी आकडेवारी किती आहे, नेमक्या जागा किती आलेल्या आहेत, कोणत्या माध्यमाला किती आलेले आहेत हे सगळं कळेल. आता सध्या फक्त अफवांचा बाजार आणि बॅचचा सुळसुळाट आहे, ज्यांचं ह्या शिक्षक भरतीशी कसलंही देणं घेणं नाही आहे. म्हणजे आता असे काही सुद्धा उमेदवार आहेत ते स्वतःसुद्धा या शिक्षक भरतीमध्ये लागणार नाही आहेत, तरीसुद्धा तुम्हाला कमी मार्क्स असूनसुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता असं तुम्हाला बिंबवलं जात आहे. ते त्यांच्या मार्कावर सुद्धा लागतील का नाही याची त्यांना शाश्वती नाही आहे, तरीसुद्धा ते सर्वांना सांगत आहेत की मार्क्स महत्त्वाचेच नाही आहेत. अजिबात मार्क्स महत्त्वाचे नाहीत, फक्त प्रेफरन्स महत्त्वाचे आहेत. हे पहा, साधं सरळ आहे, साधं सरळ लॉजिक आहे. आत्तापर्यंतची 2017 पहा, 22 पहा, शिक्षक भरती पहा. त्यावेळेस आपल्याला मागच्या वेळेस अनलिमिटेड प्रेफरन्स होते, अनलिमिटेड पाहिजे तसे कुठलेही द्यायचे होते. मग त्यावेळेस कमी मार्कवाले सुद्धा का लागले नाहीत? एक साधं लॉजिक आहे. हे पहा, आता एक जागा सोलापूर जिल्ह्याची आहे आणि ती जागा 1ली ते 5वीची आहे आणि त्या जागेसाठी प्रत्येक कास्टसाठी जागा आलेल्या आहेत. दिव्यांग असो, प्रकल्पग्रस्त असो, त्यांच्यासुद्धा आलेल्या आहेत. मग पुन्हा प्रत्येक कास्टच्या तिथं जागा आलेल्या आहेत. प्रत्येक कास्टसाठी सुद्धा तिथं जागा आहे 1ली ते 5वीची. मग त्या जागेसाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केला. मग एक साधं साहजिक आहे, कोण 120 वाला आहे, 130 वाला आहे, 125 वाला आहे, 121 वाला आहे. मग 120 वाल्यानं ते पहिल्या प्राधान्यक्रमाला ती जागा दिली. मग आता त्या ठिकाणी 140 किंवा 150 वाला उमेदवार आहे, त्याची
त्याची प्राधान्यक्रमाला सोलापूरची जागा आहे, तो सुद्धा त्यानं पहिल्या प्राधान्यक्रमाला दिली. मग इथं निवड कोणाची होणार? 145 किंवा 150 मार्कवाल्याची होणार. बरं असो, आता जो काही 145 किंवा 150 मार्कवाला आहे किंवा त्याच्यापेक्षा 124 मार्कवाला आहे त्यानं सगळीकडले प्रेफरन्स दिले, पण त्याची निवड तिथं होत नव्हती. मग आता त्याने ते पहिली ते 10वीला पात्र असो, त्याने आज सगळे 9वी ते 10वी 6वी ते 8वी दिली, पण त्याचं कुठेही मेरिट बसत नव्हतं. मग त्याचा 100वा प्रेफरन्स होता, त्याचे मार्क्स 124 होते आणि त्याने सोलापूरची जागा दिली होती. मग त्या ठिकाणी 121 मार्कवाला पहिला प्रेफरन्स दिला आहे त्याची निवड होईल का 124 मार्क्स आहेत आणि 100वा प्रेफरन्स दिला आहे त्याची निवड होईल? साहजिकच आहे, ज्यांचे जास्त मार्क त्याची तिथं निवड होत असते. निवड ही तुमची माध्यम, तुमचा प्रवर्ग, तुमचे टेटचे गुण, तुमचं TET किंवा CTET आहे नाही याच्यावर अवलंबून असतं. त्याच्यामध्ये तुमचा वयाचा फॅक्टरसुद्धा पुन्हा नंतर मॅटर करतो. ह्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असतं. निवड ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याच्यावर जे काही तुम्हाला मार्क्स पडले त्यावर आधारित असते. आणि निवड ही प्राधान्यक्रमावर आहे, पण प्राधान्यक्रम तुम्हाला कुठं नोकरी द्यायची, कुठं जॉबला लागणार हे ठरवले जातं, ना की तुम्ही फक्त प्राधान्यक्रमच दिल्यावर तुम्हाला नोकरी मिळते असं नाही आहे. जागांचा रेशो, तुमच्या जागांची आकडेवारी, तुमचा विषय, वर्ग, प्रवर्ग ह्या सगळ्या गोष्टीवर तुमची निवड ठरलेली असते. त्यामुळं अशा भ्रामक गोष्टी ज्या काही बिंबवल्या जात आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि प्रेफरन्स देणं हे कुठलं काही रॉकेट सायन्स नाही आहे, ते तुम्हाला फक्त पॅनिक करून तुमच्या मनामध्ये भीती निर्माण केलेली आहे. आणि प्रेफरन्स कसे द्यायचे, काय द्यायचे हे ज्यावेळेस तुम्हाला ज्या लॉग इनला प्रेफरन्स उपलब्ध होतील त्यावेळेसच तुम्हाला ती रणनीती ठरवता येणार आहे, अगोदरच ठरवता येणार नाही आहे. असो, ज्या काही गोष्टी होत्या त्या मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यातून मला कोणाच्या भावना दुखावायच्या नाहीत. पटलं तर घ्या, पटत नसेल तर घेऊ नका. जे काय सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, एकदम प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोष्टी आवडल्या असतील तर घ्या, नको वाटत असतील तर घेऊ नका, तुमची मर्जी. कोणाला बॅचेस घ्यायचे असतील, बॅचेसच्या माध्यमातून जॉब भेटत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, कारण महत्त्वाचं काय आहे, जॉब मिळणं आहे. असो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं आणखीन एक जाता सांगतोय, ज्यावेळेस पवित्र पोर्टल आपल्या लॉग इनला चालू होईल, आपल्याला प्रेफरन्स यायला सुरुवात होतील, ज्यावेळेस बुलेटिन येईल त्यावेळेस सगळ्या जागेंची आकडेवारी समजेल. ज्यावेळेस आपल्या लॉग इनला प्रेफरन्स येतील ते प्रेफरन्स पाहिल्यानंतरच आपल्याला रणनीती ठरवता येणार आहे. त्याच्या अगोदर मी सेफ झोन, मध्यम झोन, हार्ड झोन किंवा मी फक्त 1ली ते 5वीला देतो, 6वी ते 8वीला देतो अशा गोष्टी ठरवून उपयोग होणार नाही आहे. पण आपले मार्क्स किती आहेत याच्यानुसार आपल्याला कोणत्या वर्गावर नोकरी करायची आहे तुम्ही ठरवा. त्याच्यानुसार प्रेफरन्स आल्यानंतर पुढली तुमचे जी काही प्लॅनिंग आहे ते तुम्ही ठरवा. असो, ठीक आहे, आता आपण इथंच थांबू. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमध्ये तुमचं काही म्हणणं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्या काही गोष्टी सांगितल्या, जे काही मुद्दे सांगितले असतील, पटलं असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती